ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. कोणते पवित्र आहेत? ज्यांची आवड म्हणजे परमात्मा आहे ते पवित्र आहे. ज्यांना देव आवडतो हे पवित्र आहेत. आता तुम्ही आम्ही म्हणतो आपल्याला पण देव आवडतो, आपल्याला पण कीर्तन आवडतं, आपल्याला पण गायन आवडतं, आपल्याला पण वाजवणं आवडतं, आपल्याला सुद्धा सगळ्या गोष्टी आवडतात. मग त्यांच्यात आणि आपल्यात बदल काय? अहो प्रत्येकालाच आवडतं. या जगामध्ये आवडीबद्दल बोलताना असंच पाहिलं, जगामध्ये काही आवडत नाही असा माणूसच नाही. कळतं ना बोललेलं? आहे का इथं बसलेल्यापैकी एखादा मला काहीच आवडत नाही? सगळ्याला सगळं आवडतं. पण गणेश महाराज गमतीचा भाग असा, सगळ्याला एक आवडत नाही. सगळ्याला सगळं आवडतं पण सगळ्याला एक आवडत नाही. आणि या जगामध्ये कोणाला आवडतच नाही असं नाही. कोणाला आता मच्छिंद्रगडची वारी आवडती, कोणाला तालुक्याची वारी आवडती, आवडतीच पण जायचं आवडतं. प्रत्येकाला आवडतं पण सारखं आवडत नाही. अहो खाण्यामध्ये सुद्धा आवडत नाही. कोणाला गोड आवडतं, कोणाला तिखट आवडतं, कोणाला आंबट आवडतं, कोणाला आळणी आवडतं. होय, पण सगळ्याला सगळं आवडतं का? एक पदार्थ करा आणि म्हणा सगळ्याला तुम्हाला आवडला का? ते म्हणणारच नाही. नाही असं केलं असतं तर अजून जरा बरं झालं असतं. सगळ्याला सगळं आवडतं पण वेगवेगळं आवडतं, एक आवडत नाही. जर तुम्ही वेदांत परिभाषेमध्ये जर गेलात, महंत उद्धव महाराज आहेत जे अतिशय वेदांतामध्ये निष्णात आहेत. आमचे गणेश महाराजसुद्धा अभ्यासक आहेत. वेदांत शास्त्रामध्ये सुद्धा भूमिका मांडल्यात कोणाला काय आवडतं. आणि लक्षात ठेवा, जीवनामध्ये देवच आपलासा करा आणि देवच आवडता करा तरच जीवनाचं कल्याण होईल. त्याच्यासाठी काय करा? त्याच्यासाठी संत संग करा, सत्संग करा. सत्संग केल्याने काय होतं? एक जणाने विचारलं का हो कीर्तन ऐकल्याने काय होतं? तर कीर्तन ऐकल्याने ज्ञानाची प्राप्ती होती. आणि ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर काय होतं? तर ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर माणसाच्या अंतःकरणात विवेक निर्माण होतो. विवेक नाम ज्ञान निर्माण होतो. माणसाचा तमोगुण जातो, राजस गुण जातो आणि सत्व गुण उरतो. आणि ज्याचं चित्त सत्व गुणाने भरलेलं आहे, तुका म्हणे चित्त करावे. ज्याला देवच आवडतो त्याच्याच अंतरंगात देव प्रवेश करतो. नाही तर उगाच येत नाही. नाहीतर पहा, काही लोकांना तमोगुण जास्त आहे. तमोगुणाने सुद्धा सत्सद्विवेक बुद्धी साथ देत नाही. महाराज तमोगुणाचा सगळ्यात वाईट परिणाम सांगितला, बरोबर ना महाराज? शास्त्रामध्ये तमोगुण वाईट सांगितलं. म्हणले तमोगुणाने काय होतं? म्हणले तमोगुणाने आपलं कळत नाही आपल्याला आणि लोकांचं तर लांबचाच विषय कळायचं. तमोगुणाचा उद्रेक फार वाईट. काय झालं, एस टीचा प्रवास चालू होता आणि एक शेजारी माणूस बसला. त्याला बीडवरून संभाजीनगरला जायचं होतं आणि संभाजीनगरला जात असताना तमोगुण त्याच्या अंतःकरणात होता. व्यवहार काहीच कळालं नाही. आणि तमोगुणाने व्यवहाराचा नाश होतो बरं का व्यापारी. म्हणून व्यापारी लोकांनी तमोगुणी नसावं. म्हणजे हे विनोदाचं नाही, हे सत्य आहे. तमोगुणी नसावं. विवेक साथ देत नाही, डोकं शांत राहत नाही. कुणी किती चांगलं सांगितलं तर आपलं कळत नाही, लोकांचं कळत नाही. त्याचं एकच शब्द, हा माहिती आम्हाला काय, त्याला काय कळतं, हे तमोगुणच म्हणायचं. बीडवरून बसला, संभाजीनगरला जायचं होतं, शेजारी होता, त्यांनी काढले 2 तिकीट. आता म्हणले 2 तिकीट काढले, तमोगुणाचा माणूस कसा असतो पहा. म्हणले 1 तिकीट कशाला? म्हणले आता प्रवास चालू आहे म्हणून. अहो म्हणलं मग दुसरं कशाला घेतलं? ते म्हणले एखादं हरवलं तर दुसरं दुसरं पाहिजे. गेवराई गेली, शहागड आलं. माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला, म्हणलं एक हरवल्यावर दुसरं पाहिजे, पण बाबा जर दोन्ही हरवलं ते म्हणलं आपल्याकडे पास आहे. कळलं ना? पंगत नंतर आहे ना? हा विठ्ठल. एक हरवलं तुम्हाला दुसरं आहे आणि दुसरं हरवलं तुम्हाला मला सरकारने फुकटचाच प्रवास केला. काढले कशाला? याला तमोगुण म्हणतात. काही व्यवहारातलं कळत नाही, याला तमोगुणाची
उत्क्रांती झालेलं शास्त्राने सांगितलं. म्हणून हे दुर्गुण जाण्यासाठी ज्यांचा आवडीचा देव करा. 4 लोक सांगितलेत, पामर, विषयी, मुमुक्षु आणि भक्त. कळण्यासाठी सोपं सांगतो. आपला कीर्तनाचा वेळ संपत आलाय. पामर त्याला पण आवडतं, विषयीला पण आवडतं, मुमुक्षुला आवडतं आणि भक्ताला आवडतं. पण चौघाला वेगवेगळं आवडतं महादेव महाराज. पामराला काय आवडतं? पामराला काहीच आवडत नाही. ते म्हणतो आलोत बस, मजा करा, लोकांना त्रास द्या, गावाची गावं शांत राहू देऊ नका. पामराबद्दल बोलतोय बरं का मी. हा, याला पामर म्हणावं. काय म्हणले तुम्ही? यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. पण महाराज मला वाटतं हे विषयीबद्दलच वाटतं. कारण पामराला आवडतं, पण विषयाला काय आवडतं की आनंद उपभोगता यावा. त्याला वाटावं माझ्याकडं गाडी पाहिजे, माझं मोठं घर पाहिजे. हे त्याचा आवडीचा विषय. याला काय म्हणायचं? विषयी. आणि विषयाचे समसुख विषयाचं सुख टिकणारं असतं का? किती भोगलं तर ते भोगावंच वाटतं आणि त्याचा काही फायदा होत नाही. सोपी व्याख्या केली त्याला विषयी म्हणावं. या पामराला वाटतं आलंय बास, मजा करा, निघून जा, पोटभर खा, ही त्याची भक्ती, एक दिवस मरण जा, ही त्याची मुक्ती. याला म्हणायचं पामर. कळालं का आता? जास्त त्रास नाही ना कोणाला. हां, दुसरा कोण आहे? विषयी. तो म्हणतो जीवन जगायचं पण मजेत जगायचं, 2 गाड्या पाहिजेत. गणेश महाराज म्हणले तसं ऋणम कृत्वा घृतम पिबेत. तो म्हणला तूप खाऊनच जगायचं. मी एक जण म्हणला तुपाला पैसे नसले तर ते म्हणला व्याजाने काढायचे, पण गाडीतच फिरायचं म्हणला. हा, याला म्हणते ऋणम कृत्वा घृतम पिबेत. म्हणले तूप खायचं पण व्याजाचे पैसे, याला म्हणायचं विषय. काही लोकांना हौसच असते बरं का, ते याला विषयी म्हणायचं. तिसरा प्रकार येतो, त्याला आवडतं, देव आवडतो, पण तो देवाजवळ जात नाही, त्याला मुमुक्षु म्हणायचं. तो काय म्हणतो? काही उद्धार पावेना, मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. हे आयुष्य तुम्ही सांगा संतना, करा समाधान चित्त माझे. करा समाधान चित्त थोडं कळत आहे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काही मी उद्धार पावेन. मला सांगा माझा उद्धार कशाने होईल, मला सांगा मी कशाचा जप करू. म्हणतो पण करीत नाही. असं एक वर्ग आहे, त्याला आवडतं फक्त जाणून घ्यायचं पण करायचं नाही. तो म्हणतो करायचंय बरं का, पण अडचण प्रपंचाची आहे. सुरेश महाराज करायचंय म्हणतो. एकदा म्हणतो आता कसं आहे बरं का, आमच्याकडे पंचांग पाहायला येतात ना, देवा एकदा पोराचे 2 हात झाले की आपण मोकळे. आणि 2 वर्षी मी लग्न लावायला मीच गेलो. त्यांनी दक्षिण दिली नाही म्हणा. नाही दिली. 2 झाले. म्हणलं महाराज आता, ते म्हणला काही नाही, एकदा सोन्याची काडी झाली की मावश्या लईच हसल्या. तुम्ही हसल्या अजून अर्धा तास लांबला. आता मग आता मी आज हसवलं नाही, काल हसवलं ना महाराजांनी भरपूर. हां, तर मग ते म्हणले एक सोन्याची काडी झाली की आपलं काम. सोन्याची काडी झाल्यावर म्हणलं बाबा आता उरकलं का? तेव्हा म्हणला सांभाळायलाच कोणी नसतं, सगळे कापसाला जाते आणि माझ्याकडेच लेकरं.
आणि मग कशाचं काय, लेकरू झालं मोठं आणि मग चालता येईना, ऐकता येईना, आणि मग म्हणला कैमी उद्धार. आता कशाचा उद्धार, वेळ संपून गेली, त्याला मुमुक्षु म्हणतात. एक छान दृष्टांत दिला तुकोबारायांनी. माकडे मुठीशी धरले फुटाने, माकडाचा एक दृष्टांत दिला बरं का. आणि दृष्टांत देत असताना शास्त्राचाच द्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे. माकड होतं, माकड, आणि एका अंगणामध्ये एक तांब्या होता, आणि तांब्यात होते भाऊसाहेब महाराज फुटाणे. आणि ते फुटाणे पाहिले कुणी, माकडाला फुटाणेच आवडते. ज्याला फुटाणे आवडतात त्याला, या तर तुम्हीच सोपे हे फार मोठं वेदांत आहे का नाही. त्याला आवडलं ना त्या माकडाला फुटाणे. गेलं आणि तांब्यामध्ये हात घातला आणि फुटाणे धरले आणि बाहेर हात काढायला लागला. महाराज म्हणले बाहेर हात काही येईना. माकड म्हणलं जातानी तर लय मोकळा गेला, येतानी बाहेर कमून येईना. कशात अडकला होता, तांब्यात नाही फुटाण्यात. तसं हे माकड कुठं अडकलंय, आता बरेच कीर्तन ऐकलेत तुम्ही. माकड अडकलंय फुटाण्यामध्ये, माकड अडकलंय प्रपंचामध्ये. ते काही केले सोडी ना ते फुटाणे. भुलले जीव, भुलले जीव, आता याची कोण करील कीव, आता याची कोण करील कीव. रूपजे नारायणी भाव, रूपजे नारायणी भाव. पावनी ठाव नर देहा, पावनी ठाव नर देहा, पावनी ठाव नर देहा, पावनी ठाव नर देहा. विषय वाडी भुलले जीव, विषय वाडी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, आता याची कोण करील कीव. उपजे नारायणी भाव, उपजे नारायणी भाव. पावनी ठाव नर देहा, पावनी ठाव नर देहा, पावनी नर देहा, पावनी ठाव नर देहा. विषय उडी भुलले जीव, त्या विषयामध्ये आसक्त झाले, अडकून गेले. तसा हा अडकून गेला. तो म्हणला याला आवडतं पण याचा परमार्थ सवडीने आहे. बऱ्याच लोकांना आवडतं पण सवडीने आवडतं. थोडं आता कळण्यासाठी शब्द वापरतो. कामाचे दिवस असले की माणसं म्हणतात जाऊ द्या आपण पुढच्या वरील जाऊ. सवडीने झालं. हा सवडीचा परमार्थ जीवाला आवडतो पण देवाला आवडत नाही. म्हणून मुमुक्षला आवडतं. आणि राहिला एक वर्ग त्याला पण आवडतं, तो भक्त. भक्ताला काय आवडतं, ध्यान निरंतर ध्यान, निरंतर हेची ध्यान, निरंतर हेची ध्यान. हार गळा काचे पितांबर, तुळसी हार गळा काचे पितांबर, तुळसी हार गळा काचे पितांबर, तुळसी हार गळा काचे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, हे आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर
कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मला आवडतं. भक्ताची आवड देव आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणाचे ने माझ्या अनंत जन्मीचे विसरलो. दुःख पाहता तुझे मुख आवडतं. म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी. भक्ताला देव आवडतो नाही विचारलं भक्ताला देव किती आवडतो. हे बहु आवडसी जीवा पासोनिया. हे बहु आवडसी जीवा पासोनिया. बहु आवडसी जीवा पासोनिया. बहु आवडसी जीवा पासोनिया. हे कानडिया विठोबा कानडिया. कानडिया विठोबा कानडिया. एक बहु आवडसी जीवा पासोनिया. हे बहु आवडसी जीवा पासोनिया. बहु आवडसी जीवा पासोनिया. बहु आवडसी जीवा पासोनिया. तुझी आन वाईन गा देवराया. बहु आवडसी जीवा पासोनिया. किती आवडतो. जीवापेक्षा जास्त आवडतो. परत एकदा सांगतो, एक वाक्य नीट ऐकता. माणसाला सगळं आवडतं पण जीवापेक्षा जास्त माणसाला पैसा आवडतो पण कुठपर्यंत आवडतो. जीवापेक्षा माणूस म्हणतो जीवापेक्षा काय पैसा मोठा आहे. जीवापेक्षा पैसा आवडत नाही. जीवापेक्षा घर आवडत नाही. जीवापेक्षा पोरं आवडत नाही. जीवापेक्षा पत्नी आवडत नाही. जीवापेक्षा काहीच आवडत नाही. पण संत म्हणतात तुझी आन वाहिन गा देवराया. तुझी शपथ घेऊन सांगतो तू आम्हाला आवडतो. किती आवडतो. जीवापेक्षा जास्त आवडतो. म्हणून ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव असे जे आहेत ते पवित्र आहेत आणि तेच भाग्यवान आहेत. तिसरं जग तीच भाग्य तीच भाग्यवंत. तीच भाग्यवंत. तीच भाग्यवंत. तीच भाग्यवंत. पुरती धन विद्ये. सरती पुरती धन विद्ये. ज्यांचा आवडता देव. ज्यांचा आवडता देव. सरती पुरती धन विद्ये. सरती पुरती धन विद्ये. ज्यांचा आवडता देव. ज्यांचा आवडता देव. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. भाग्याबद्दल बोलायचं विशेष वर्णन सांगितलंय. भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा तसा. त्यालाच भाग्यवान म्हणावं. आम्ही दैवाचे दास पंढरी. आमचं भाग्य फार धन्य मी मानीन. राहिलीचे प्रीत तुझे नामे. धन्य झालो आता याला भाग्यवान म्हणतात बरं का. आपण सुद्धा भाग्यवान आहेत. आपण सुद्धा भाग्यवान आहेत. आणि लक्षात घ्या भाग्याचं लक्षण सांगताना सांगितलंय ज्याच्या विठाला 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 विठाला. म्हणून भाग्यवान आहेत आपण. संतांचं संग जीवनामध्ये प्राप्त झाली तर आपण भाग्यवान आहेत. ज्यांचा आवडता देव आहे अशी संगत आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर आपण भाग्यवान. भाग्यवंत तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. त्यांच्या प्रारब्धाने त्यांना धन आहे. वित्त म्हणजे द्रव्य आहे. आणि ज्यांना वित्त आणि धन असून सुद्धा अंतःकरणात भक्ती आहे तेच भाग्यवंत आहे.
आणि काही गोष्टीला भाग्यच लागतं महाराज. माऊलीने तर सांगितलं ना रूपाच्या अभंगात, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आमचं पूर्वजन्माचं खूप संचित चांगलं आहे. तिळ तिळ पुण्य साचा पडे ते बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. तिळ तिळ पुण्य एकत्र येतं, ते खूप जन्म एकत्र येतं, बहुता जन्मी जोडे, आणि मग देवाचं नाव आपल्या मुखामध्ये. संत चरण पुण्य फळले बहुत दिवस, भाग्य उदयाचा ठसा झाला